हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मिनी व्लॉगमध्ये. सो आज आहे 1 जानेवारी आणि आम्ही निघालेलो आहे बघा पुढे कुठे. आणि ती मी कॅब दाखवली कारण की म्हटलं तुम्हाला वाटेल की मी टकला केला आहे, तर तसं नाही आहे. तर आम्ही पोचलेलो आहे गगनगिरी महाराजांच्या आश्रमामध्ये. रोहनचा आज आहे बर्थडे, त्याच्यामुळे म्हटलं कुठेतरी जाऊया. आणि मग सकाळी सकाळी आम्ही खोपोलीला निघालो, छान दर्शन घेतलं आणि आता आम्ही निघालो आहे गुहा दर्शन करायला, जिथे महाराजांनी बसून म्हणजे तप करायचे. आणि खूप वरती चढायचं होतं आणि फायनली डेस्टिनेशन दिसलं आणि गुफा बघून खूप भारी वाटलं. आणि रोहनची स्पीड वाढली आणि पटापट तो शिड्या चढायला लागला. आणि वरून दृश्य इतकं छान दिसत होतं की विचारूच नका. हे बघा, तुम्ही पाहू शकता. आणि जेव्हा आम्ही गुफेच्या आतमध्ये गेलो तेव्हा मी तर शॉकच झाले, कारण की तिथे त्यांचा जो पुतळा बनवलेला आहे तो इतका ओरिजिनल वाटत होता की असं वाटलं की खरंच ते महाराज तिथे बसलेले आहे. आणि तुमच्यापैकी किती लोकांना माहिती आहे की महाराजांनी जेव्हा त्यांच्या इथे नदी वाहते त्याच्यामध्ये तपश्चर्या केलेली, तेव्हा त्यांच्या पायांना माशांनी खाल्लेले. तो कोणाकोणाला माहिती आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हे खूप बेस्ट दृश्य आहे गाय आणि वासरू यांचं, आणि ते खूप भारी वाटलं. दर्शन वगैरे झालं आणि आता आम्ही निघालो, थोडंसं ज्यूस पिलं, आपली गाडी काढलो, घरी गेलो आणि लगेच संध्याकाळी येऊन रोहनचा बड्डे सेलिब्रेट करायला आम्ही दोघे बाहेर गेलो. छानपैकी हा बघा कसा लाजतोय. आणि मग मस्त आम्ही मिळून केक वगैरे कापला, गिफ्ट वगैरे दिलं, छोटंसं एक छान असं डान्स केला. आणि हा घ्या केक रोहनकडून तुमच्या सर्वांना. आणि किती खुश आहे बघा, नाचतोय नुसता खुशीमध्ये. सो येस, दिस इज द एंड ऑफ द डे. प्लीज लाईक द